नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि तुमच्या कृपा आशीर्वादामुळे जवळजवळ माझे आता 10,000 सबस्क्राईब पूर्ण होतात. म्हणजेच कमीत कमी 10,000 लोकांच्याबद्दल हे माझं जे ज्ञान आहे ते तिथंबद्दल पोहोचत आहे. याचंच खरोखर मला सार्थ अभिमान का वाटतो की सर्वसामान्य लोकांना ह्या कायद्याच्या ज्ञानापासून थोडीशी तरी ती माहिती मिळत असते. तुमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन का करतो की 10,000 सबस्क्राईब पूर्ण करण्यास तुम्ही मला मदत केलेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वाडवडिलांजीत किंवा वडिलांनी किंवा आजांनी खरेदी एखादा दस्त घेतलेला किंवा एखादी जमीन मिळकत खरेदी घेतलेली असते आणि अशी खरेदी जमीन घेतलेली त्याचा दस्त काही कारणास्तव आजोबाला किंवा पणजोबाला दस्ताची नोंद कुठं करायची ही माहीत नसते. पण रजिस्टर ऑफिसमधून सदर दस्ताची ही नोंद केलेली असते आणि सदरचा दस्त जपून आपण फाईलमध्ये ठेवलेला असतो. आणि आपण काही कामानिमित्त तो दस्त पाहतो आणि आपल्याला लक्षात येतं की सदर हा दस्त जमीन खरेदी केलेला आहे. पण सदरचा दस्त हा 7/12 पत्रकी कुठंही नोंद झालेला नाही. आणि त्यावेळी मग लक्षात येतं की सदरचा दस्त हा 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे इतका पूर्वीच आहे. आणि सदर दस्ताची नोंद कुठंही 7/12 पत्रकी झालेलं नाही किंवा 7/12 पत्रकी नाव लागलेलं नाही. अशावेळी प्रश्न नेमका पडतो की सदरचा दस्त उपयोगाचा आहे का नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट पाहणार आहोत. सदरचा दस्त उपयोगी आहे का नाही, किंवा जी जमीन आजोबांनी किंवा पणजोबांनी घेतलेली असते ती जमीन पुन्हा कुणाला विकलेली आहे का, किंवा गैरफायदा घेऊन सदरच्या जमिनीचं पुन्हा पुन्हा ती परत विक्री केली गेली आहे का, किंवा सदरचा दस्त हा आत्ता नोंद होऊ शकतो का, असे अनेक प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी तुमच्याकडे असा एखादा दस्त, जुना दस्त नोंदणी करायचा राहिलेला असेल किंवा 7/12 पत्रकी नोंद करावायची राहिलेला असेल तर सदरचा दस्त हा व्हॅलिड असतो का, म्हणजे कायदेशीर दस्त असतो का, हे पहिल्यांदा आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, तुमचा दस्त कितीही जुना असू दे, 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे, तर सदरचा दस्त हा व्हॅलिड असतो. हा व्हॅलिड कुठंबद्दल असतो, जोपर्यंत मित्रांनो दुसरा प्रतिवादी असतो किंवा ज्याच्याकडून आपण जमीन घेतलेली आहे त्या व्यक्तीनं जर मेहरबान कोर्टाकडून झालेला दस्त हा मेहरबान कोर्टाकडून जे दिवाणी न्यायालय सक्षम असतात त्या सक्षम दिवाणी न्यायालयाकडून सदरचा दस्त हा रद्द झालेला आहे असं जोपर्यंत ठराव करून मागत नाही तोपर्यंत सदरचा दस्त तुम्ही जो केलेला आहे, मग ते किती वर्षाचा जुना असू देत, तो दस्त हा तुमचा व्हॅलिडच, कायदेशीर असतो. समजा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं खरेदी दस्त कोर्टाकडून रद्द केलेला नसेल तर तुमचा दस्त कितीही जुना असू दे, तुमच्या 7/12 पत्रकी ही नोंद करून घेता येतो. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सदरचा दस्त हा आज जरी तलाठी यांच्याकडे दिल्यानंतर नोंद होऊ शकतो का. महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा जर कोणत्याही दिवाणी न्यायालयाकडून जर तो दस्त रद्द झालेला नसेल तर तुम्ही जी काही प्रोसिजर आहे तुम्ही तो दस्त घेणे, त्याच्याबरोबर एक अर्ज देणे आणि त्या अर्जाप्रमाणे तलाठी यांच्याकडं अर्ज करून सदरचा दस्त हा भागमंडल अधिकारी यांची परमिशन घेऊन सदर दस्ताची नोंदणी ही घालत असतात मंडलाधिकारी. आणि तलाठी हे सदर जे काय ज्यांच्याकडं जमीन घेतलेलं असेल त्यांच्याकडे ती नोटीस काढतात 14 दिवसाची आणि त्या पद्धतीने तुमचा हा दस्त सदर 7/12 पत्रकी नोंद करत असतात. ही झाली साधी प्रक्रिया. परंतु आता काय होतंय, समजा तुमचा दस्त 5 वर्षे, 10 वर्षे किंवा 20 वर्षाचा जुना जर असेल तर त्यावेळी तुमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी पैसे दिलेले असतात, घेतलेले असतात. पण ती जमीन जर प्रतिवादी जो कोण खरेदी देणार आहे त्याच्या ताब्यातच असेल आणि तुमच्या दस्ताची नोंद झालेली नसेल, त्याच्या नाव ही त्या जमीन मालकाचे जर असतील तर अशावेळी जो जमीन मालक आहे तो ती जमीन दुसरं कुणाला तरी विकण्याची शक्यता असते किंवा कर्ज काढण्याची शक्यता असते, किंवा ती जमीन दुसऱ्याला विकून दुसरा तिसऱ्या चौथ्याला असं विक्री करण्याची दाट शक्यता असते. तर अशावेळी काय करावं आणि कोणत्या पद्धतीनं आपल्या नावाची नोंद त्या दस्ताला करावी. आता काय होतंय, समजा 25-30 वर्षापूर्वीचा जर दस्त असेल त्यामध्ये एक तरी घेणारा वारलेला असतो किंवा देणारा वारलेला असतो, मयत झालेला असतो. मग अशावेळी फार किचकट प्रक्रिया होत असते. त्यावेळी तुम्ही
महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा दस्त तलाठी यांच्याकडे तुम्ही नोंदवण्यास दिला असता त्यामध्ये वारस नोंद करून घ्यावी लागत असते आणि सदरची प्रक्रिया ही फार किचकट होत असते. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सक्षम दिवाणी न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये तुम्हाला एक जाहीर ठराव करून मागण्यासाठी तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागत असतो आणि सदर दस्ताची नोंद ही मेहरबान कोर्टाकडून तुम्हाला मागावी लागत असते. आणि त्यावेळी तुम्ही ज्यावेळी मेहरबान कोर्टाकडून ज्याच्याकडून जमीन घेतली असेल त्याला पार्टी करणं फार महत्त्वाचं आणि अशा पद्धतीनं तुम्ही सदर दस्ताची नोंद मागू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये जमीन विक्री केलेली असेल, जो मूळ मालक असेल त्याच्याकडे जर तुमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी ती जमीन घेतलेली असेल आणि त्याचा दस्त तुमच्याकडे असेल आणि जो मूळ मालक असेल किंवा त्याचे वारस असतील, मूळ मालक वारलेला असेल आणि त्यांचे जर वारस असतील आणि त्या वारसानी सदरची जमीन थर्ड पार्टीला दुसऱ्या व्यक्तीला जर विकलेली असेल तर अशावेळी तुम्ही ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करणार त्यावेळी सदरची विकलेली जमीन ही तुम्हाला मेहरबान कोर्टाकडून रद्द करून मागावं लागेल. 1 किंवा 2 पार्ट्याला असतील, 2 किंवा 3 पार्ट्या असतील, अशावेळी ज्या पार्टीनं ते विकलेलं आहे ती संपूर्ण तुम्हाला मेहरबान कोर्टाकडून सदरचे खरेदीपत्र असते ते रद्द करून मेहरबान कोर्टाकडून तुम्हाला मागावं लागेल. कारण कायद्याची तरतूद अशी आहे, जो पहिल्यांदा दस्त झालेला आहे खरेदी दस्त तो कायदेशीर दस्त हा व्हॅलिड मानला जातो किंवा कायदेशीर दस्त मानला जातो. त्यामुळं सदरची प्रोसिजर ही कायदेशीररित्या जर तुम्ही गेला तर तुमच्या दस्ताची नोंद होऊ शकत असते. मित्रांनो, ह्यामध्ये फार वाद निर्माण कुठं होतो की जे मूळ मालक असतात त्यांचे वारस असतात ते जादा रक्कम मागण्याचं आमिष त्यांना वाटत असतं. त्यामुळं सदरचा दस्त तुम्ही मेहरबान कोर्टाचा पर्याय घेऊन सदरचा दस्त नोंदणी करून जाहीर ठराव करून मेहरबान कोर्टाकडून मागणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी येते, तुम्ही सदरचा दस्त मेहरबान कोर्टाकडं हक्कत नाही किंवा ठराव करून मागत असता त्यावेळी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, समजा ती जमीन जर दुसऱ्याला विक्री केलेल्या असेल तुम्हाला विक्री करून जर परत आणि जर नावाची नोंद नाही म्हणून दुसऱ्या व्यक्तीला जर विक्री केलेला असेल तर तुमच्याकडे त्यांच्यावर फौजदारी दावा तुम्ही दाखल करू शकता. फौजदारी दावा दाखल करत असताना तुम्ही त्यामध्ये असं म्हणू शकता की सदरची जमीन ही मला विक्री केलेली असून सदरची जमीन ही पुन्हा सदरच्या दस्ताची नोंद न घातल्यामुळे किंवा इतर कारणामुळे नोंद न घातल्यामुळे सदरची जमीन ही दुसऱ्या व्यक्तीला विकली आहे अशा पद्धतीनं फसवणूकीचा एक गुन्हा तुम्ही फौजदारी न्यायालयामध्ये किंवा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करू शकता. आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी एखादा दस्त केलेला असेल आणि सदरच्या दस्ताची नोंद जर 7/12 पत्रकी झालेली नसेल तर मेहरबान कोर्टाच्या परमिशनने तुम्ही सदरच्या दस्ताची नोंद घालू शकता. सदरचा दस्त हा कधीही इनव्हॅलिड होत नाही. जर मेहरबान कोर्टानं तसा आदेश दिलेला असेल की सदरचा दस्त हा रद्द झालेला आहे त्यावेळी सदरचा दस्त हा रद्द होतो किंवा इनव्हॅलिड व्हायला किंवा सदरचा कायदेशीर दस्त रद्द व्हायला कोणतेही तसं सबळ कारण राहू शकत नाही. फक्त एकच कारण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयानं तो रद्द ठरवला गेला म्हणजे. त्यामुळं तुमचा कितीही जुना जरी दस्त असेल तर तुम्ही रितसर तलाठी यांची परमिशन घेऊन तलाठी यांच्याकडे नोंद करू शकता. नोंदीमध्ये काही अडीअडचणी निर्माण झाल्यास तुम्ही मेहरबान कोर्टाचा आधार घेऊन सदरचा दस्त तुम्ही नोंद करू शकता. मित्रांनो, आपल्याला काय जर शंका असतील तर माझा फोन नंबर आहे 940 323 1100. आपल्याला आणि काही शंका जरी इतर असतील तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.